नमस्कार मंडळींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय। रविवारचा दिवस होतो म्हणून सगळ्या पोरग्यांका क्रिकेट खेळाक आज दुपारीच गावलेला होता। मस्तपैकी बसन त्यांची चिडाचिड बघले। त्यांचा खेळान झाल्यानंतर पप्याक सायकलीर बसवलंय आणि 4-5 राऊंड मारून घेतलंय। पप्याक सायकलीर फिरवताना बघल्याबरोबर झंबुरानकडे मुरडाक घेतल्यान माका म्हणता माका पण सायकलीर बसव, नाही तर मी तुझ्या अंगडा बोलायचंय ना। मी त्याका म्हटलंय चल आधी तुका काहीतरी दाखवतोय, तर येऊ अजिबात तयार नाही। कसला फुगान रावला आता बघा। खळ्यातून घराकडे इला आणि टीव्हीवरती सायलीला तो लाईव्ह पालखी सोहळा बघलोय। माहेर जाऊन बघले तर औशीन आणि वहिनी दोघांनी चिकन बनवून झालेला होता आणि आता वडे तळत होते। मी म्हटलं अरे वा जबरदस्त, आजचो बेत अगदी भारीतलो दिसता, यावा सगळ्यांनी जेव। परत एकदा खळ्यात जाऊन बघले तर सावंतकडे क्रिकेट खेळावतो, कसलो बॉलिंग टाकता तो बघा, जबरदस्त अगदी। तेका बघल्याबरोबर माझा सुद्धा राखात चाळवला। मी सुद्धा म्हटलंय माका सुद्धा बॉलिंग टाकूची आणि मस्तपैकी बॉलिंग टाकूचो प्रयत्न केलाय। घराकडे येऊन बघले तर जीव लग जीवाचा आपला संतोष मामा साईश आणि श्रिया तिघ जण घराकडे इल्लले होते। मग वाईट वेळ गजाली बिजाली मारून झाल्यावर आम्ही सगळेजण गेलो जेवक आणि भांगला नंतर माका आठवला जेवण बिवण झाला, पण व्हिडिओ काढूकत नाही म्हणून परत एकदा गेलं आणि व्हिडिओ काढून घेतलंय। जेवण झाल्यावर मस्तपैकी झोपान दिलं आणि 4 वाजल्याबरोबर जया, दादा आणि मी तिघ जण बाहेर जाऊक निघालो। घाटकोपर स्टेशनला गेल्यावर यो आपल्या आवडीचं सरबत खाऊक घेतलंय। घाटकोपर स्टेशनला गेल्यावर कोण कोण यो सरबत खातास माका कमेंट मध्ये नक्की सांगा। मग प्लॅटफॉर्मला गेलो आणि बऱ्याच वेळानंतर ट्रेन इली। तुमका तर माहिती आहे दर संडे मेगा ब्लॉकच असता। ट्रेन मध्ये बसल्याबरोबर संतोष मामा सुद्धा साईश आणि श्रेया कानिता मावशीकडे सोडून आमका जॉईन झालो आणि संतोष मामा असलो काय गजाली मारूचं टेन्शनच नसता, विषयांवर विषय सुरूच राहतं। तकडे गेलेलो तकडेचं काम लेट झाला पण झाला आणि घराकडे निघताना छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झाला। आम्ही भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तवसर द्या काळजी।